प्रत्येक घरामध्ये मटण हे असतेच. ही जवळजवळ 400 वर्षाची परंपरा. मेंढराचं मटण असते. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मेंढरं कापलं हो जातं. हो हो. बरं. बोकुड चालतच नाही आम्हाला. हां, बोकड चालत नाही. नाही. वाघमोड्यांना बोकड चालत हो. नाही. इतर समाजांना मला एकच म्हणायचं की एकत्र आलं पाहिजे आणि धकाधकीच्या आणि एकलकोंड्या जीवनातून समाज मन जपलं पाहिजे. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे या ठिकाणी आहे आणि येथील यात्रा मोठ्या स्वरूपात केली जाते आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ते अजून जपली जाते. आणि या खेडेगावामध्ये प्रत्येक घरामध्ये बोकड किंवा बकरं हे कापलं जाते किंवा देवाला कापलं जाते आणि प्रत्येक घरामध्ये मटण हे असतेच. दादा, काय सांगा, तुमचं नाव काय? वसंत रामचंद्र वाघमोडे. वाघमोडे. साहेब, किती दिवसाची परंपरा आहे आणि किती दिवस ही परंपरा जपली जाते? ही जवळजवळ 400 वर्षाची परंपरा. हां, 400 वर्षाची. 400 वर्ष. कुठल्या देवाचा हा यात्रा असते? रामसिद्ध. रामसिद्ध. साधारण हे बघितलं तर खेडेगाव आहे, गावाची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या जवळजवळ 1000-1500 असेल. 1000-1500. मग यात्रेसाठी बाहेरगावी गेलेले ते लोक गावामध्ये येतात हो, काय? सगळे झाडून येते. बरं. काय असतं एकंदरीत जेवण काय असते त्याच्यात? जेवण मटण. मटण कशाचं मटण? मटण कशाचं असते? मेंढराचं. मेंढराचं मटण असते. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मेंढरं कापलं हो जातं. हो हो. बरं. बोकुड चालतच नाही आम्हाला. हां, बोकड चालत नाही. नाही. वाघमोड्यांना बोकड चालत हो नाही. हो. म्हणजे मेंढी जे म्हणतात ते मेंढीच कापले जाते. मग त्याला भोलाई म्हटलं जातं, असंच का? भोलाई. भोलाई. बोलाय. तर काय हे इतिहास काय आहे आणि काय श्रद्धा, देवाप्रती आपली काय श्रद्धा असणार आहे? श्रद्धा म्हणजे ही दंडनारायण होतं. हां. त्या टायमाला हं, रामसिद्ध बाबानं हं. जित समान घेतलं जिवंत समाधी. जीवाचं. बर. त्या टायमाला शंकर पार्वती येऊन गेले तिथं. ह्या गावात हो आता इतिहास आहे. हो. असं मग आहे. तुमच्या आजोबा पंजोबांनी त्यांना पाहिलंय का? त्यांना हो. पाहिलं? नाही पाहिलं. हां. त्याच्या अगोदर लांब बर. आजोबा पंजोबा अलीकडे जाते. बर. म्हणजे भोलाई सगळीकडे कापलं जाते. हो हो. मग ते गाभण मेंढी असते का असे नाही बकरं. बकरं कापलं जाते? बकरं. मेंढी नाही तसं बर. काय. मग या देवाकडे आपण काय मागणं मागलं? देव साधारणतः एक वर्षातून येणारा जो यात्रा आहे, यात्रामध्ये लोक देवाला काय नवस मागतात? हो. आनंद मानते ते. आनंद मानतात. देवाकडे काय मागणं आणि वगैरे केलं जातं? पावन आहे. बर. पावन नगरी आहे, पावन देव आहे. बर. आता थोड्याच किलोमीटरवर अंतरावर पहिल्याचं वडवळ, नागनाथाचं वडवळ आहे आणि वडवळपासून रामहिंगणे गाव. हो. मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा किंवा तमाशा वगैरे काय असते का? नाही नाही, चालतच नाही. पारंपरिक फक्त. बरं. आता पालखी वगैरे निघाली का? हो, निघाले. आत्ता निघते, 10 मिनिटात निघते. पालखी निघते. साधारणतः काय या गावाचं वैशिष्ट्य आणि हिंगणे हे गाव नाव कशावर पडलं? ही पहिलं स्थान रानूबाई होती. हां. नदी, शिना नदीच्या धारत आहे. बर. ते रानूबाईनं रामसिद्ध ही पाटीलकी पाहिजे होती म्हणून माळशिरसनं इथं आले. बर. माळशिरसवरून. माळशिरस तालुका म्हणजे अकलूजच्या पलीकडे असणार माळशिरस. हो. मग तुम्ही प्रॉपर माळशिरसचे? माळशिरसचे आमची पाटील की तुमची होती. मग इकडे कसं काय आला तुम्ही? आम्ही आलो, आम्हाला पाटीलकी पाहिजे म्हणून. बर. तिथनं त्या पाटलानं 5 जण भाऊ होते. हां, हां. त्या पाटलानं काही दिलं नाही वाटून बिटून. बर. जावा म्हणलं, तुम्ही कुठं जाईल तिथं पाटीलकी घ्या म्हणला. बर. इथली पाटीलकी मिळत नाही, इथली काय वतनदारी मिळत नाही. तुम्ही पोलीस पाटील आहात काय? मग माळशिरसचे पोलीस पाटील. पोलीस पाटील तुम्ही? आमचे वाघमोडे. वाघमोडे. आणि आम्ही पण पोलीस पाटीलच म्हणलं तर चालेल थोडक्यात. म्हणजे पाटील ते नावापुढे लागतं ते पोलीस पाटील असेल तरच नाव पोलीस पाटील जपलं जाते किंवा हो, पाटील हो, नाव जपलं हो, जाते. हो. बरोबर. हा उत्सव कुठले समाजाचे उत्सव साजरे केले जातात? साजरा वाघमोडे हां. मूळ, हां. पुन्हा नंतर काळे, मासाळ, बंडगर, चौगुले ही समाज आहे. म्हणजे धनगर समाजाला साधारणतः मान आहे. फक्त मराठ्याचं एकच घर आहे. बाकी सगळं धनगर समाज. सगळं धनगर समाज, सगळं.
शांततेनं उत्सव साजरा हो करतात. हो म्हणजे बाहेरगाव असलेले लोक पण या यात्रेनिमित्त येत फुल असतात. फुल 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 नाही तिथं फुल. तर बाबा अणुशक्ती केंद्राचे जे संशोधक आहेत किंवा सायंटिस्ट आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा काय आवडतं की 21व्या शतकामध्ये आपण बाबा अणुशक्ती केंद्राकडे सायंटिस्ट आहात, एकीकडे खेडेगावाची संस्कृती जपली जाते, काय याबद्दल आपलं काय भूमिका असणार आहे? नाही, मला असं वाटतं की परंपराही जपली पाहिजे आणि पुरोगामित्व पण जपलं पाहिजे. देशही जपला पाहिजे आणि दुनियेकडे पण बघितलं पाहिजे. बरं. आधुनिक बी असायला पाहिजे आणि आपली नाळ पण तुटली नाही पाहिजे. बरं. या सगळ्या ह्याचा मनमिळावा आणि सगळ्यांचा एकोपा, सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून अशा गावोगाव जत्रा होते. आणि आमचे रामसिद्ध महाराजांची जत्रा दरवर्षी वैशाख महिन्यात पुणवेनंतर येणाऱ्या रविवारी असते. आपण एक सायंटिस्ट आहात आणि विज्ञान जवळती जग चाललं जाते, परंतु हा श्रद्धा अंधश्रद्धा मान्य न मान्य आपला विषय, परंतु याकडे आपण कसं पाहताय? नाही, विज्ञानाच्या ठिकाणी आहे. पण शेवटी आज तुम्ही कुणीही बघितलात तरी तिथं एक अशक्य अशा काही गोष्टी असतात. त्या ठिकाणी आपण एक श्रद्धेनं पुढं जात असतो. इव्हन आज पण आम्ही ज्यावेळेस कुठलीही महत्त्वाच्या मिसाईल लॉन्च किंवा प्रत्येक ठिकाणी एक नारळ फोडून श्री गणेश करत असतो. तर अशा पद्धतीनं भारत हा देश भावना आणि ज्ञान या दोघांचा मिलाप होऊन पुढं जाणारा देश आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र घेऊन मागची पिढी आणि पुढच्या पिढीचा एक मोठ बांधून पुढं जावं लागेल. आपण आता सगळं जे फॅमिली आहेत त्या रामहिंगणी खेडेगावासारखे आढळले आहेत, काय वाटतं साधारणतः? हे तसं खेडेगाव असलं तरी इथं समाज पूर्वीपासूनच शिक्षणाच्या बाबतीत पुढं आहे. पुरुषांचं जेवढं शिक्षण आहे तेवढंच स्त्री शिक्षण पण आहे इथं. मुलींना शिकवण्याची एक परंपरा आहे. तर ह्या सगळ्यांचं मिलाप हे एक रामहिंगणी गाव आहे. इतर समाजाला आपण काय संदेश द्याल? इतर समाजांना मला एकच म्हणायचं की एकत्र आलं पाहिजे आणि धकाधकीच्या आणि एकलकोंड्या जीवनातून समाज मन जपलं पाहिजे आणि एकमेकासाठी आपण काही क्षण तरी वेळ दिला पाहिजे. आपण जर बघितलं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये हाय हॅलो आणि मुखी भाषा झालेली आहे. तर भाषा हे जे आहे ते आपली बोली भाषा झाली पाहिजे का हाय बाय असं झालं पाहिजे? नाही, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर तर होणारच आहे. पण जितकं आपल्याला भेटता येईल तितकं मला वाटतं की आपल्यावरचा जो मानसिक ताणतणाव आहे तो कमी होणार आहे. एक दुसऱ्या बरोबर आपण डायरेक्टली ज्या गोष्टी बोलू शकतो त्या आपण हाय हॅलोने आणि तत्सम ह्यानं करू शकत नाही. मी कॅमेरामॅन सह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल. ओके. हॅलो, बस 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 बस. काय सुरवसे